नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या न्यूज अपडेट चॅनलमध्ये. आत्ताच माहिती मिळाल्यानुसार पंजाब बँक यांनी सांगितलेले आहे की आपल्या राज्यामध्ये चक्रीवादळ येणार आहे की नाही, याबाबतची आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. सध्याची हवामान स्थिती आणि थंडीचे प्रमाण काय काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सध्या राज्यात उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे थंडीचे प्रमाण खूप वाढले आहे. दिवसा देखील थंड हवामान जाणवत आहे. या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा या पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही. थंडी अधिक असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पिकांची काळजी घ्यावी. राज्यात 26 नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडणार नाही. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पंजाब बँक यांनी दर्शवलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पंढरपूर, पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात काही भागात 26 नोव्हेंबरला रिमझिम स्वरूपाचा किंवा सरळ टाकल्यासारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता थोडी जास्त आहे, पण हा पाऊस मोठा नुकसानीचा नसेल. नाशिक आणि इगतपुरीकडे थंडी जास्त असल्याने पावसाचा फारसा कमी जाणवणार नाही. डिसेंबर महिन्यातील संभाव्य अवकाळी आणि विदर्भातील पावसाबद्दल आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दरवर्षी महाराष्ट्रात 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान अवकाळी पाऊस येतो. ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी. या डिसेंबरमध्ये एक अवकाळी शक्यता आहे. 29 नोव्हेंबरपासून राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे, जो छत्तीसगडकडे सरकत असताना विदर्भात पडेल. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये तसेच मध्य प्रदेशकडे काही प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्यानंतर 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि संभाजीनगरच्या काही भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे. द्राक्ष बागायतदार आणि रब्बी पेरणीसाठी सल्ला कोणकोणता आहे ते पाहूया. ज्या द्राक्ष उत्पादकाच्या शेतकऱ्यांकडे बागामध्ये फुले आली आहेत त्यांनी 25 व 30 नोव्हेंबरच्या रिमझिम पावसाच्या अंदाजानुसार काळजी घ्यावी. राज्यात 5 डिसेंबरपर्यंत वातावरण खराब राहील. त्यानंतर परत एकदा तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हा पाऊस मोठा नुकसानीचा नसल्याने हरभरा आणि गव्हाची पेरणी सुरू करण्यास हरकत नाही. शेतकऱ्यांना आता घाबरायची काहीही गरज नाही, कारण वादळ पाऊस आणि महापूर महाराष्ट्रामध्ये पुढील काही तासासाठी आपल्या इकडे येणार नाही आहे. मोठे वादळ येणार का ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पूर्णपणे सांगितलेली आहे. असेच तुम्हाला नवीन जर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, की येणारी माहिती तुम्हाला अपडेट दिली जाईल. धन्यवाद.